हरणा, ए हरणा, ए हरणे. का बाहेरूनच हाका मारता? मला समजलं आपल्या घरी कोण पाहुणे आली म्हणून. पाहुणी? कोण पाहुणी? नाही तर आता मला बाहेर तो विटूजी म्हातारा सांगत होता. मग कोण आले बघू दे. पाहुणी कुठली? लेक आली आहे आपली चिमाबाई. सीमाबाई आली होय. वा वा वा. कुठे बोलव की तिला? ती गेली देवाला, येईल एवढ्यात. देवाला गेले होय. बरं एक कर, तिला बाहेर पाठवू नको बरं का? का? शाहबदी खान येणार आहे. पण मी म्हणते कशाला नसते लचाण लावून घेता? आता गाव मोकासा आणि मोरांची थैली मिळेल जावा. आणि कुणाच्या मड्यावर घालायची ती थैली नको आपल्याला. तू गबस. माझी माणसं आली की त्यांना गुळ पाणी दे आणि कुणाला बी पाठवू नको. लय टोल बसते. तुम्ही तुमची बैठक. आलं वाटतं. आवाज आला. तू हो आत. या 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 या. राम 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 राम. पाहिलं नाही ना कुणी? नरसू, दरीकडच्या रस्त्याने आलो आम्ही. तिकडे वर्दळ कमी असते ना. हा मग ठीक आहे, बसा. हा. बाबा पाणी घ्या. होय होय. भारी द्या. आईनं भारी द्यायला सांगितल्या. भारी कशाला? राहू दे. हो, भारी श्रीमंताचं लक्षण आहे. मोरांची थैली अर्धीच मिळेल. द्या. असं म्हणतेस? बरोबर ठीक आहे. घ्या. बरं मग कसं कसं ठरलं? हे बघ नरसू पाटील, अशी संधी परत येणार नाही. म्हणजे एका बाजूस सर्जा खान चालून आलाय, पण ती आहे एक हुलकावणी. बराबर दिखावा है और मकसद है रायगढ़. म्हणजे सर्जा खानाचा मकसद रायगड, शाब्दी खानाचा मकसद रायगड आणि महाडवरून शहजादा येणार, त्याचाही मकसद रायगड. आणि आपला मकसद थैली. हाँ हाँ, सब मिलेगा. और एक नहीं 5 थैलियां मिलेंगी, 5, वो भी मोहरों की. और ये 4 गांवों का मोकासा भी मिलेगा. ये लो. हा आता बोला. शाब्दी खानांना रायगडाचा रस्ता दाखवायचं काम तुझं. नुसता रस्ता दाखवायचा नाही, त्यांना घेऊन यायचंय दरवाजापर्यंत. कसं कसं? कोण येऊ देईल दरवाजापर्यंत? ते तर आम्हालाही कळतंय. तू त्यांना घेऊन जायचं ते गावकरी म्हणून. गावकऱ्यांची तक्रार आहे, सदरेवर सांगायचे असं म्हणून सैनिक आणि 100-200 लोक घेऊन वर जायचे. तिथे आम्ही आत असू आणि आम्हाला इशारा दिला की ठरल्याप्रमाणे आम्ही महादरवाजा उघडू. और हमारे 3 जाबाज सिपाही भी रायगढ़ में मौजूद है. वो भी हमें मदद करेंगे. काय काय बोलताय राव? कसं शक्य आहे? वाट मुंगी बी जात नाही. नरसू पाटील, तुझ्यासारख्याच थैल्या आम्हालाही मिळालेल्या आहेत. शिवाय चिपळूणच्या वतनाचंही आमचं पक्क झालेलं आहे. हा मग हाय. हा. अरे मुंगीच काय, हत्तीही घेऊन जाऊ आम्ही. आता तुझी जबाबदारी एकच, हा जमाव घेऊन यायचा. चालेल की
राणीसाहेब रेस लिबास में राजभूषण नाही, राजवस्त्र नाही. राणीसाहेब, राणीसाहेब आपण कुठे गेला होता? नाही म्हणजे आपण कोणाला न सांगता गेला होता. निदान सदरेवर तरी निरोप द्यायचा होता. पण गडावर नव्हतात, गड उतार झाला होता. आपल्या संरक्षणासाठी आम्हीही कोणी नव्हतो. अहो उद्या काही बरं वाईट झालं असतं तर आम्ही महाराजांना काय जबाब दिला असता? साहब आप नहीं थी, इस रायगढ़ का रंग उड़ गया था. अहो आमची तर पाचावर धारण बसली होती. सांगा राणीसाहेब काय झालं होतं? आम्हाला जे काही सांगायचंय ते आम्ही सदरेवर सांगू. सत्रेवर? हो, सदरेवर. कविराज, ताबडतोब सदर बोलवा. खंडोजी, माझी तर मतीच गुंग झाली. राणीसाहेब वेषांतर करून गेल्या होत्या. तातडीनं सदर बोलवलीये. प्रकरण गंभीर दिसतंय. एकूण होरा तोच दिसतोय. मी सर्व जबाबदार मानकऱ्यांना निरोप पाठवतो. कुठं गेले असतील? काय सांगावं? असं काहीतरी धाडस करतात वाईट वंगाळ. आता येऊ द्या त्यांना. बघा, आम्ही म्हणणार नाही त्या राणीसाहेब आहेत त्या. त्यात गुप्त रूपानं आजूबाजूला शत्रूची माणसं वावरत आहेत. आजूबाजूला काय, आपल्या गडावरही आहेतच. मग आम्ही गड उतार होऊ का? बघू का चौक्या मेटावर विचारू? नका तसदी घेऊ दादासाहेब. आम्ही आलोय. साहेब, वहिनीसा, सुनबाई, वहिनीसा, हा काय अवतार केलाय? राजवस्त्र अंगावर नाहीत, राज अलंकारही गळ्यात नाहीत. नेहमीची चंद्रकोरही नाही. साहेब, अहो कुठे गेलतासा तुम्ही? गडावर नव्हता? नव्हतो. अहो पण गड उतार व्हायचं होतं तर कुणाला तरी सांगून जायचं. मातोश्री, आम्ही पुरेशा बंदोबस्तातच गेलो होतो. मग हा अवतार करून का आलात? आम्ही तर तुम्हाला ओळखलंही नाही ताईसाहेब. अहो आमची बी फसगत झाली तर? आम्हीही ओळखलं नाही तुम्हाला. परंतु स्वराज्य फसगतीच्या उंबरठ्यावर उभं आहे. म्हणजे रायगडास धोका आहे. काय? रायगडास धोका? हो, रायगडास धोका. कुणाकडून? आपल्याच लोकांकडून. त्यांची नावं कळतील? हो, त्यांची नावं कळतील, पण सदरेवर. सदरेवर?
हो, सदरेवर. आणि तोपर्यंत गडावरचा कोणताही मनुष्य खाली जाणार नाही. म्हणजे गडावर घुसखोरी झाली आहे. शत्रूचा वावर आहे गडावर. सावध असा. राणी साहेब, मला वाचवा हो. अहो, मला गरीबाला इथं कशाला आणलं हो? हुरडा खायला. हुरडा? माझा काय संबंध? पाटील, त्यांना ओळखता तुम्ही? यांना? कोण आहे हे? राहुजी पंत. मला भाताच्या काचरा बिगर काय पण टाळू नये. माझा कुठल्या पंताशी संबंध येतोय वय? हे पंत तुमच्या घरी आले होते. शाब्दी खान आला होता, येत होता. तिथे खलबत झाली, बैठका झाल्या. कसल्या बैठका? कसली कलबत? अहो, मी एक कुणाच्या अध्यात्मात नसलेला माणूस आहे. माझ्या घरासमोर कुठलं काळ कुत्र पण फिरकत नाही बघा. मी कसल्या कुणाशी कलबत करतोय बाय? नाही राणी साहेब, तुमचा कुणीतरी गैरसमज करून दिलेला आहे राणी साहेब. पाटील, तुम्ही राहुजी पंतांना, मानाजी रावांना ओळखत नाही? मी त्यांना पहिल्यांदाच बघतोय बघा. मी कसल्या कुणाला पंतांना ओळखतोय बाय? बघितलं राणी साहेब, उगाच कशाला मला या फितुरीच्या षडयंत्रात ओढताय तुम्ही? राणी साहेब, अहो राणी साहेब, तुमचा कोणीतरी गैरसमज करून दिलाय. पाटील, हे तिघ जण तुमच्या घरी आले होते, येत होते. नाही नाही, मी कसल्या कुठल्या हे उचापत्या करू? मी हे असल्या भानगडीत नसतोय बघा. खोटं बोलता आहात तुम्ही. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं होतं. राहुजी पंत, मानाजी मोरे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. तुमची मसलत आमच्या कानावर पडलेली आहे. त्या दिवशी वेषांतर करून आम्ही तुमच्या घरी होतो. राणीसाहेब, तुम्ही? अहो, पटेल असं काहीतरी बोला हो. आम्ही तुमच्या घरात होतो हे तुमच्या मंडळींनाही ठाऊक आहे. त्यांनीच आम्हाला सर्व गोष्टींची माहिती दिली आहे. दरबारात हरणाबाईंना बोलावलं जावं. राणीसाहेब, या मधल्या काळात राहुजी पंतांची झालेली चलबिचल मला आठवते. हो ना, आणि महत्वाची बोलणी सुरू असताना अचानक निघून जाणं हेही दिसले. आणि जाण्याचं काहीतरी वेगळंच कारण सांगणार. राहुजी पंत नाही गेलात? आलोच. अहो, राजन काय म्हणतात ऐकून तरी जा. नाही आलोच, एक जरुरीचा कागद राहिला तेवढा घेतो आणि आलोच. मी आलोच. तर तुम्ही कुठे चाललाय सदर सोडून? हो, हे सदरीच्या रिवाजात बसत नाही. नाही म्हणजे अहो, एक जरुरीचं काम आठवलं. आलोच मी. पण कसलं काम आहे ते तरी सांगा. आता काम म्हणजे हा, हे बघा, हा बोरू बघा. हा बोरू काही ठीक नाहीये. ह्याला झेलून आणतो म्हणजे अक्षर वळणदार येईल. अहो रावजी पंत, बोरू जिलायचं पात्र ह्यामध्येच आहे. हे बघा, इथंच झिरून घ्या ना.
काय आदेश तातडीनं निघावा म्हणजे खाशीबूज लगेच तयार होईल. हे बघा, जरुरीचं काम आहे म्हटलं ना, आणि हे बघा त्यातून अगदीच निकट असेल ना तर आपण लिहा. आपलाही हात लिहिताच आहे. आलो मी. आणि या गोष्टीवरून आम्हाला खात्री पटली की नक्कीच काहीतरी कारस्थान शिजत होतं. कविराज, तुम्ही कविता छान लिहिता, त्याच लिहा. उगाच एका सज्जन माणसाला फासावर लटकवू नका. परंतु तुम्ही अचानक जात होतात, दार लावून बसत होता. पण याचा अर्थ स्वराज्यास फितूर असा होतो का? पुरावा द्या. पुरावा आला आहे राहुजी पंत. तू आणि इथं हरणा. जहांपना, एक बुरी खबर है. रायगढ़ पर शाब्दी खान ने जो हमारे आदमी भेजे थे वो पकड़े गए और उन्हें सजाए मौत फरमाई गई है. कडेलोटच करणार त्यांचा. रावजी पंतांना पण पकडून ठेवलंय. संभा के खिलाफ हमने जो साजिश बनाई थी वो पूरी की पूरी नाकामयाब हो गई है. जहांपना, शहजादी मुअज्जम के यहाँ से हमें जो खबरें आई है उस हिसाब से शहजादी मुअज्जम को कोकड़ में बहुत बुरी तरह से हराया गया है. और कुछ बाकी है सुनाने के लिए? जी, शाब्दी खान को कवि कलश ने रोक रखा है. पूरी कोशिशों के बावजूद भी शाब्दी खान को आगे बढ़ना मुश्किल हो गया है. हंबीररावानं सरजा खानच्या फौजीला पकडून ठेवले. जगसी हिलने भी नहीं दे रहे. कुल मिला के 30,000 से भी ज्यादा हमारे आदमी इन लड़ाइयों में मारे गए हैं. हमारी लूट भी बहुत हुई है. ये मरहट्टे न जाने कहां से आते हैं और पूरी तरह से लूटपाट करके वापस चले जाते हैं. इतना होकर भी हमारे हाथ कुछ नहीं लगा वजीर आलम. शायद वक्त हमारे खिलाफ है या फिर किस्मत का साथ नहीं, वरना हमारी कोशिशें, हमारी तैयारी. खामोश, खामोश. एक और लफ्ज किसी ने अपने मुंह से निकाला ना, सबको यहीं के यहीं दफन कर दूंगा इसी वक्त. इसकी किस्मत, इसका वक्त. हमारे सिपा सलारों की नाकामयाबी को वक्त और किस्मत के साथ तोलने की कोशिश मत करो. वक्त, किस्मत, ऐसे लफ्ज बुज़दिल इस्तेमाल करते हैं ये सरदार और सिपा सलार नहीं. अरे बेशर्मो, ये सारी खबरें सुनते वक्त तुम लोग का खून नहीं खौला? अरे कुछ तो ख्याल करो. मुगलिया सल्तनत का बादशाह आलमगीर औरंगजेब बिना अपने ताज के यहां पर घूम रहा है. और कुछ नहीं तो कम से कम मुगलिया सल्तनत का तो ख्याल किया होता. हमने कोशिश ही की, जंगें लड़ी, मगर क्या हुआ? क्या लगा मेरे हाथ? आलमगीर औरंगजेब के हाथ खाली है. जिस किसी ने भी यह खबर फैलाई है ना, उसकी गर्दन फौरन कलम की जाए. तखलिया. लयच अवघड झालं राव. समद्यांची धरपकड झाली. वही ना, कान्होजी पंतांचा गाफीलपणा नडलाच समद्यांना. अहो, एवढं सहजवारी घेत असतात का? गडावरची माणसं किती हुशार. आणि त्यात आमच्या राणी साहेब म्हणजे काय हो, लय हुशार. हो, मी लहानपणापासून बघत आलोय त्या. लय अवघड झालं. समजा भेद आणून पाडलाय. कान्होजीराव, उगाच नका जीव खाऊ. हो, या रावजी नानांनी समदे वांदे करून ठेवलेत. स्वतः गावले ते गावले, बाकीच्यांची नावं सांगितली.
सांगितली ना तर सांगू दे ना. सांगू द्या काय, तुमचंही नाव सांगितलंय रावजी पंतांनी. मग मग काय मग तुमची अवस्था अशीच होईल रावजी पंतासारखी. कशावरून? आता तुम्हाला शिक्षा करणार ते टकमक टोक तुमच्यासाठी. बरोबर, पण आम्हाला कोणी सजा देऊ शकत नाही. का? कारण आता आम्ही मोगली छावणी सोडून स्वराज्यात जाणारच नाही. हा, आता इथेच जगायचं आणि इथेच अल्लाला प्यारं व्हायचं. बरोबर आहे. न्याय करणारी माणसं तुम्ही, लांबचं बघणारी माणसं तुम्ही. बरोबर लांबचं बघितलं. अहो आता आम्हाला पण सांगा दोन गोष्टी फायद्याच्या. जरूर. तुम्ही आता फायद्याचं राजकारण करायचं आणि आलमगिरास सोडू नका, कारण तुमच्या नखालाही धक्का लागणार नाही. और कौन कौन है जो संभा से नाराज है और हमारा साथ देना चाहते हैं? यही मौका है कान्हो जी, जहांपना को खुश करने का. जितने भी नाम हैं सब याद करके बता दो. जी आहेत तसे भरपूर. हमारे मानाजी मोरे है. मानाजी मोरे, ठीक. और वासुदेव पंत है, प्रहलाद पंत है, और 2-3 मराठा सरदार है जो बादशाह सलामत की खिदमत करना चाहते. हमारे सरदार गोलब तो आपकी भेंट के लिए बेचैन है. वो सब तो ठीक है कान्हो जी, हमें कोई ऐसा सूरमा बताओ जो संभा के बहुत नजदीक है, उसके रिश्ते में, जिस पर संभा को बहुत ज्यादा भरोसा हो. कोई ऐसा हो जिसकी गद्दारी से संभा के दिल को बहुत ठेस पहुंचे, दुख हो. कोई ऐसा है जिसका संभा के साथ खून का रिश्ता हो. खून का रिश्ता मतलब जैसे शहजादा अकबर संभा को जाके मिला है. नाम मत लेना उस नालायक का हमारे सामने. कान्हो जी, माफ करना बादशाह सलामत, गलती हो गई, रहम करो. ये सब छोड़ो और जल्दी से नाम बताओ. कोई नहीं है ऐसा. किसका नाम लूं? हमारी नजर में एक नाम है. कौन? गणोजी शिर्के. वो नहीं आएंगे. आएंगे. उन्हें आप लाओगे हमारे लिए. आप बड़े हैं, आपकी बात वो नहीं टालेंगे. लेकिन उन्हें कहो कि उन्हें जो चाहिए उन्हें मिलेगा, हम देंगे. उनका वतन तो उनको देंगे ही, उसके अलावा उन्हें मनसबदार बनाएंगे. 5000 ही मनसबदार, साथ में निशान, लाठी और पालकी का मान भी दिलवाएंगे. उसे बोलो ज्यादा सोचे नहीं, आ जाए हमारे साथ, जिंदगी भर ऐश करेगा. है ना वजीर आला जी? राजे, कोणत्या विचारात आहात? आम्ही समोर आलो तरी नेहमी सारखे हसला नाहीत. येसू आमचं हसू फितुरांनी पळवून नेलंय. औरंगजेबाच्या छावणीत त्याला कैद केलंय. महाराज, त्या फितुरीवरही तुम्ही उपाय शोधाल. फितुरीवर उपाय शोधता येईल येसू, पण फितूर जर नात्यातले असतील तर शोधलेला उपाय हा अपाय सुद्धा ठरू शकतो. मतलब?
तुमचा रोख आमच्या दादासाहेबांकडे तर नाही ना? गणोजीरावांची तशी कोणतीही कृती समोर आली नाही अजून तरी. परंतु तरीही तुमच्या मनात शंका आहे का? शंका नाही, पण कान्होजीराव फितूर झालेत आणि ते गणोजीरावांच्या ऐकण्यातले असतानाही औरंगजेबाला जाऊन मिळाले अशी राळ उठते. पण ठाम कुणी बोलत नाही. राजे, तुम्हाला जर तशी शंका वाटत असेल तर आमच्या दादासाहेबांना बोलावून घ्या आणि त्यांना स्पष्ट विचारा. परंतु एक, आमच्या दादासाहेबांना वतन हवं असलं तरी कधीही ते तुमच्या विरोधात जाणार नाहीत. राजे, आजवर आपण त्यांना वतन दिलं नाही म्हणून कधीही त्यांनी बंड केलं नाही, किंवा इथून पुढेही कधी ते शत्रूला जाऊन मिळतील असंही नाही. ती खात्री आम्हालाही आहे. तसे मनानं चांगले आहेत. आणि राणीसाहेब, गणोजीराव, हरजीराव, येसाजीराव, रूपाजी, गोविंद गोपाळ ही सगळी माणसं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. आणि आपल्या हंबीर मामा तर बघितले ना, त्यांना नुसतं बघितलं तरी आमच्यात 12 हत्तीचं बळ येतं. भीती डर त्यांच्या आसपासही फिरकत नाही. किती पराक्रम गाजवलेत, अजूनही गाजवतायत. हो ना, हो. सर्जा खानास रोखला, त्याची पळताभुई थोडी केली. पण हे तुम्ही ताराबाईंना सांगितलं की नाही? नाही सांगितलं. सांगा. आपल्या जन्मदात्याचा पराक्रम ऐकून त्यांना सुद्धा अभिमान वाटेल. खरंच हो राजे. राणीसाहेब, हंबीर मामा अजबच. त्यांना झाडाला बांधलं ना तरी ते झाड उपटून पाठीशी बांधून लढते. आमची ती बाजू भक्कम आहे. या आपण. जी. गणोजीराव, खरी हकीकत काय असेल